त्याच्यानंतर ॲड्रेस टाकायचा आहे. तुमचा ऑफिसचा ॲड्रेस पण टाकू शकता आणि करंट लोकेशनचा पण ॲड्रेस टाकू शकता. हे सर्व व्हेरीफाय करून घ्यायचं की तुमचं नाव वगैरे प्रॉपर आहे का, ईमेल आय डी प्रॉपर आहे का. कारण ईमेल आय डी जेव्हा सबमिट केल्यानंतर एक तुमचा अकाउंट क्रिएट होतो. अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन करण्यासाठी तुमचा ईमेल आय डी तुमचं युजर नेम असणार आहे. इथे तुम्हाला रेड कलरमध्ये पण इंडिकेट करत आहे की यू कॅन यूज दिस ईमेल आय डी ॲज युजर नेम. त्याच्यानंतर कॅप्चर टाकायचं इथं आणि सबमिट करायचं. सबमिट केलं. OTP हॅज बीन सेंड टू युअर मोबाईल नंबर ईमेल आय डी. तुम्ही जे इथं मेल आय डी ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर जे फिल केलं होतं त्या ईमेल आय डी मोबाईल नंबर OTP जाईल. तो OTP इथं टाकायचा आहे. कॅप्चर टाकायचं आहे. सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला सेट पासवर्ड येईल. तुमचा पासवर्ड सेट करायचा आहे. पासवर्ड सेट करता वेळेस स्पेशल एक अप्पर कॅरेक्टर घ्यायचं, नंतर लोअर घ्यायचं आहे, स्पेशल कॅरेक्टर घ्यायचं आहे आणि नंबर 1 घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कन्फर्मेशन पासवर्डमध्ये सेम मॅच झाले पाहिजे पासवर्ड सेट करता वेळेस आणि सबमिट करायचं. इथे तुम्हाला तुम्हाला नोटिफिकेशन येईल, कॉंग्रॅच्युलेशन यू आर रजिस्टर्ड सक्सेसफुली. You will receive the registration approach status on registration email ID and mobile number. Click here login. तुमची जे रजिस्ट्रेशनची प्रोसेस जे असणार आहे मॅसेज वगैरे तुम्हाला येणार आहे ते तुमचं ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर येणार आहे. आता इथं क्लिक हेअरवर करू आणि आपण जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे लॉग इनवर क्लिक करू. तुमचं जे युजर नेम आहे, तुमचं ईमेल आय डी जे यूज केलं होतं रजिस्ट्रेशन करता तो इथं मेन्शन करायचं आहे. पासवर्ड जे सेट केलं ते पासवर्ड मेन्शन करायचं आहे आणि कॅप्चर टाकायचं आणि लॉग इन करायचं आहे. जर असं मेसेज आलं तर तुमचं काहीतरी चुकत आहे याच्यामध्ये. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असं तुमचं डॅशबोर्ड दिसेल, कारण आपण फक्त रजिस्ट्रेशन केलं होतं. लॉग इन क्रिएट करण्यासाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. याच्यानंतर जे प्रोसेस असणार आहे, तुम्हाला ULB वाईज रजिस्ट्रेशन करायचं आहे की ऑल ओव्हर मार्क्ससाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर 2 ऑप्शन दिलेले आहे. ULB वाईज म्हटलं तर तुम्ही इंडिव्हिज्युअली ULB वाईज रजिस्ट्रेशन करू शकता. अदरवाईज तुम्हाला जर ऑल ओव्हर मार्क्स साठी करायचं रजिस्ट्रेशन तर स्टेट लेवलवर क्लिक करायचं आहे. इथे कॅटेगरी सिलेक्ट करायची जसं तुमच्या एज्युकेशननुसार. जसं आर्किटेक्ट असेल तर आर्किटेक्ट सिलेक्ट करायचं आहे. स्ट्रक्चर इंजिनियर असेल तर स्ट्रक्चर इंजिनियर असेल तर सुपरवायझर. आपले मल्टिपल टाईप्स कॅटेगरी दिलेले आहे, इथं सिलेक्ट करू शकतात. मी जसं आर्किटेक्ट सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर तुमचं मिडल नेम, ईमेल आय डी, मोबाईल नंबर, नाव वगैरे कन्फर्मेशन करून घ्यायचं. कंपनीचं नाव टाकायचं इथं कंपनीचा ॲड्रेस. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं, कोणत्या डिस्ट्रिक्टचे तुम्ही. इथं पोस्टल कोड टाकायचं आहे. इथं कंट्री, इथं आधार कार्ड नंबर टाकायचं तुमचं. त्याच्यानंतर वेदर युनिव्हर्सिटीचं नाव, कोर्स टाईप, रेग्युलर, क्रॉसपेंडन्स. त्याच्यानंतर इथं आता हे आर्किटेक्ट असल्यामुळे इथं आर्किटेक्टचं COA लायसन नंबर इथं मेन्शन करायचं आहे आणि त्याचं लायसन एक्सपायर डेट मेन्शन करायचं आहे. इथं त्याचं सर्टिफिकेट अटॅच करायचं आहे. नंतर आयडेंटिटी प्रूफ अटॅच करायचं आहे, एक्सपिरियन्स अटॅच करायचं आहे. जे मॅन्डेटरी आहे ते अटॅच करायचं आहे. अजून याच्यामध्ये असे आहे की जे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आहे, तर
हे प्रोसेस करण्याच्या अगोदर ते डाउनलोड फॉर्मॅट डाउनलोड करायचं आहे. त्याच्या सेल्फ डिक्लेरेशनमध्ये जे काही फॉर्म असेल फॉर्मॅट, त्या फॉर्मॅटनुसार फिलअप करायचं आहे. फोटो अटॅच करायचा आहे त्या फॉर्मला आणि ते सिग्नेचर करायचं फॉर्ममध्ये आणि त्याची एक PDF क्रिएट करायची आहे आणि याच्यामध्ये अटॅच करायचं आहे. आता इथं रजिस्ट्रेशन फी 0 आहे, कारण हे आर्किटेक्टचं आपण सिलेक्ट केलेलं आहे कॅटेगरी, त्याच्यामुळे इथं 0 आलेली आहे. सपोज तुम्ही जर इथं इंजिनियर सिलेक्ट केलं तर इंजिनियर वाईज इथं तुम्हाला डॉक्युमेंटेशन दिसणार, जसं क्वालिफिकेशन वगैरे, कोणत्या डिप्लोमा असेल तर डिप्लोमा सिलेक्ट केल्यानंतर त्याचा एक्सपिरियन्स वगैरे इथं मेन्शन करायचं आहे. जसं तुम्ही सिलेक्शन करणार त्याच्यानुसार अटॅचमेंट इथं येणार तुम्हाला डॉक्युमेंटसाठी वगैरे. आता मी इंजिनियर डिग्री इन सिव्हिल इंजिनियर सिलेक्ट केलं, त्याचा फोटो अटॅच करायचा आहे, क्वालिफिकेशन, नंतर आयडेंटिटी प्रूफ, सेल्फ डिक्लेरेशन. इथं आता बघा रजिस्ट्रेशन फी इथं शो झालेली आहे, कारण इंजिनियरसाठी आपली फी ॲप्लिकेबल आहे, आर्किटेक्टसाठी फी ॲप्लिकेबल नाही आहे. तर तुमच्या कॅटेगरी वाईज इथं फी इथं शो होईल तुम्हाला. त्याच्यानंतर इथं चेकबॉक्सवर क्लिक करायचं, आय हॅव व्हेरीफाईड दॅट ऑल डॉक्युमेंट अँड डिजिटल साईन. त्याच्यानंतर खाली पण चेकबॉक्स आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे आणि प्रॉपरली इन्फॉर्मेशन रिक्वेस्ट चेक करून घ्यायची आहे. आणि याच्यामध्ये बघा इथं 2 ऑप्शन आहे, तर हे लक्षात ठेवायचे. ULB वाईज करायचं तर ULB वाईजवर क्लिक करायचं, स्टेट लेवल करायचं स्टेट लेवलवर करायचं. त्याच्यानंतर सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मॅसेज होईल, तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. पेमेंट त्याच्यानंतर हे तुम्हाला जे स्टेट लेवल रजिस्ट्रेशन आहे तो आपल्या पुण्याला TPD जे डायरेक्टर ऑफ पुणे ऑफिस आहे तिथं जाईल, तिथून अप्रूव्ह होईल. अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला पेमेंटसाठी इथं ऑप्शन शो होईल. तर ते पेमेंटची जे प्रोसेस असणार आहे ती प्रोसेस तुम्हाला अगोदर काय करायचं आहे, इथं शो झाल्यानंतर पेमेंटचं ऑप्शन झाल्यानंतर आता हे प्रोसेस सबमिट केल्यानंतर सपोज अप्रूव्ह झालं, इथं तुम्हाला पोस्ट पेमेंटचं ऑप्शन आलं तर तिथं तुम्हाला इथं रेड कलरमध्ये तुम्हाला दिलं जाईल की ग्रासवर साईटवर जायचं आहे आणि तिथं पेमेंट भरायचं आहे. पेमेंट भरतावे एम एस पुणे म्हणून ऑफिसचं नाव आहे, ते सिलेक्ट करून जे काही तुमची फीज आहे ती फीज करून ग्रास थ्रू पेमेंट करायचे. तिथं जे चलन जनरेट झाल्यानंतर तुम्हाला इथं अटॅच करायचे. हे फक्त लायसन्ससाठी आहे. जे काही बिल्डिंग परमिशन वगैरे आहे ना, ते डायरेक्ट आपल्या BPMS थ्रूच पेमेंट करायचं आहे. आणि बाकी जे स्टेट लायसन वगैरे आहे ते तुम्हाला च्या साईटवर जाऊन चलन जनरेट करायचं आहे आणि ती चलन जनरेट करून इथं जाऊन अटॅचमेंट करायची. ही आपली टेक्निकल पर्सनची कसं ही प्रोसेस आहे लायसनसाठी, हे तुम्हाला दाखवलेलं आहे मी. थँक्यू सो मच.